एका बाजूला बुलेट ट्रेनचे इंगळे मुंबईत रचले जात असताना काल एक मोठी दुर्घटना घडली, ज्यात रेल्वे दुर्घटनेत 4 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला, अनेक जखमी झाले। एका बाजूला बुलेट ट्रेन येते तर दुसऱ्या बाजूला मुंबईतल्या रेल्वे किंवा ट्रेन प्रवासाची आपण परिस्थिती जाणून काल जे रेल्वे मंत्री एक साधं काल जे बळी गेलेले आहेत हे बुलेट ट्रेनचे बळी आहेत। काल ज्या मराठी प्रवाशांचे बळी गेलेले आहेत ते नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचे जे स्वप्न आहे मुंबईचा गुजरात करण्याचं, आणि त्यासाठी बुलेट ट्रेन आहे। मुंबई अहमदाबाद काल जे सामान्य लोक ज्याने जीव गमावला ते बुलेट ट्रेनने प्रवास करणार नाही, ते एसी ट्रेनने प्रवास करत नाहीत। पण मुंबईतील मुठभर धनिक लोकांसाठी एसी ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्यामुळे लोकल ट्रेनच्या फेऱ्या कमी झाल्या आणि त्यातून गर्दी वाढली। हे सत्य आहे। बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेन ही गुजरातची सोय आहे, मुंबईतल्या मराठी माणसाची सोय नाही। मुंबईतल्या रेल्वे प्रवासामध्ये लोकल ट्रेन्स वाढणं, त्याच्या सुविधा देणं, यासाठी ना देवेंद्र फडणवीस ना एकनाथ शिंदे यांची चिरंजीव जगभ्रमण करणारे आम्ही बोलतोय त्याच्यावर, ही आमची वेदना आहे। आणि मी जे म्हणतोय की मुंबईचं गुजरातीकरण जे होणार आहे पूर्णपणे या माध्यमात बुलेट ट्रेनच्या सोयीसाठी मुंबईमध्ये ज्यादा रेल्वे लाईन पडत नाही, गाड्या वाढवत नाही, सगळं बजेट बुलेट ट्रेनला वळवलं जात आहे। आता कुठे गेले ते मुलुंडचे नागडे पोपटलाल जे फुटपट्ट्या घेऊन घाटकोपरला मुलुंडला ते फिरतात ना प्लॅटफॉर्मचं माप काढायला? काल इतक्या मोठ्या अपघातावर त्यांचं काय भाष्य आहे? काय दुखवटा व्यक्त केला? राजीनामा मागितला रेल्वे मंत्र्यांचा? कोण आहे काय वैष्णव काय कुठे आहेत ते? आले मुंबई आले का? ही सगळी कॉर्पोरेट मंडळी, हे सगळे गौतम अडाणीचे चमचे, यांना मुंबई विकायची आहे मराठी माणसाची, आणि आम्हाला सांगता येते? चला धन्यवाद। हो चुका है, पहला साल है ना, उनकी नंबर की राजनीति पूरी हुई ना सिंदूर की राजनीति। सर मोदी गवर्नमेंट का तीसरा टर्म चालू हो गया, जिसका पहला साल कवर हो चुका है सर, खत्म हो चुका है ना। उनका जो नंबर्स की राजनीति थी वो पूरी नहीं हुई, 240 पे अटके। दूसरी ओर से जो उनका सिंदूर की जो राजनीति थी वो भी पूरी नहीं हुई सर। किस तरीके से आप देखते हो पूरा ये साल उनका सर? कौन सा साल है ये? साल तो बेमिसाल नहीं है। क्या हुआ है आपने देखा है ना, एक साल में क्या हुआ है? 10 साल में नहीं हुआ तो 1 साल में क्या करें? 10 साल निकल चुके ना, देश को दिशा मिली, दुर्दशा हो गई। अब ये साल में तो हमारे 26 महिलाओं का सिंदूर उजाड़ गया, फिर भी मोदी चूक है। पाकिस्तान के साथ युद्ध की घोषणा की, वो भी प्रेसिडेंट ट्रंप ने आपको दबा दिया, आप अब तक उनको जवाब नहीं दे पा रहे। मोदी जी के नेतृत्व में देश इतना कमजोर, दुर्बल हुआ है कि 70 साल में इतनी लाचारी हमने नहीं देखी। जो मोदी जी के कार्यकाल में देश लाचार, कमजोर और दुर्बल हो गया है और घुटने टेक रहा है छोटे छोटे देशों के सामने, कनाडा के सामने। चलिए, थैंक यू।